वांगणीतल्या अनधिकृत चाळींवर अखेर महसूल विभागानं हातोडा टाकलाय। वांगणी पश्चिमेकडील एकविरा नगर भागात धडक कारवाई करत महसूल विभागानं 100हून अधिक घरं जमीनदोस्त केली आहे। या कारवाईमुळे चाळ माफियांचे धाबे दणाणलेत। महत्त्वाचं म्हणजे या चाळींमध्ये बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचं वास्तव्य वाढत असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या। त्यामुळे या कारवाईनं गुन्हेगारांनाही चाप बसणार आहे। वांगणी ग्रामपंचायत हद्दीत चाळ माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता। वांगणी पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचं बांधकाम करण्यात आलं होतं। सोशल मीडियात स्वस्त घरांच्या फसव्या जाहिराती करत त्याची गोरगरिबांना विक्री केली जात होती। या चाळ माफियांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या जागेतही अवैध बांधकामं केली होती। याबाबत अनेकदा तक्रारी झाल्यानंतर वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता। डिसेंबर 2025 मध्ये सरपंच वनिता आढाव यांच्या नेतृत्वात भाजपचे ज्येष्ठ नेते विजय पावसकर, ग्रामपंचायत सदस्य दीपाली कांबरी, अभिजित शेलार, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गायकवाड, भाजप शहर प्रमुख सचिन शेलार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष भूषण देशमुख, प्रमोद शेलार, सईद गाजी यांच्या शिष्टमंडळानं तहसीलदार अमित पुरी यांची भेट घेत एक निवेदन देखील दिलं होतं। त्यानंतर तहसीलदारांनी स्वतः पाहणी करून या बांधकामांबाबत आढावा घेतला होता। या बांधकामधारकांना नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितलं होतं, मात्र ते दिलेल्या मुदतीत योग्य खुलासा करू शकले नाहीत। त्यानंतर अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी मोठ्या फौज फाट्यासह वांगणीत धडक कारवाई केली। या कारवाईत जवळपास 100हून अधिक घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत। याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागानंही राज्य महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई केली आहे। शासकीय पद्धतीने आणि नियमांच्या अधीन राहून हे सर्व बांधकामं व्हावीत याबद्दल आपण वारंवार सूचना केलेल्या होत्या, परंतु त्यामध्ये फार प्रमाणात वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं होतं। तर अशाही तक्रारी होत्या की काही इलिगल ॲक्टिव्हिटीज करणारे जे नागरिक आहेत ते या चाळींमध्ये वास्तव्यास येत आहेत। या बाबतीमध्ये सर्वे करण्यात आला आणि आता प्राथमिक स्तरावरती 6 सर्वे नंबर्सवरती ही कार्यवाही करण्यात आलेली आहे। अंदाजे 100 ते 120 चाळींच्या खोल्यात त्यांचं अतिक्रमण निष्कासनाची कार्यवाही आज होते। यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये कायदेशीर नोटीस देण्यात आलेली होती आणि त्याचे खुलासे मागवण्यात आले होते, परंतु या चाळधारकांनी, चाळ व्यावसायिकांनी कुठलाही त्याचा खुलासा नोटीसला दिलेला नव्हता आणि नोटीसची मुदत संपवून त्याच्यामध्ये आपण असा त्यांना एक इशारा दिला होता की आपण हे निष्कासन स्वखर्चाने करावं, अन्यथा त्याचं निष्कासन शासकीय यंत्रणेकडनं करण्यात येईल आणि त्याची शासकीय भरपाई वसूल करण्यात येईल। परंतु त्याला कुठलीही दाद न दिल्यामुळे नाविलाजाने आज प्रशासनाला ही कारवाई करावी लागलेली आहे। इथून पुढे वांगणी शहर आणि त्याचा जो परिसर आहे या सर्वच भागाचा इत्थंभूत सर्वे केले जाणार आहे। सर्वे करून त्यांना MRTP अंतर्गत नोटीसेस दिल्या जाणार आहेत आणि जी काही अनधिकृत बांधकामं असतील त्यांची निष्कासनाची कारवाई भविष्यात केली जाणार आहे। त्याच्यामुळे माझं तहसीलदार म्हणून सगळ्यांना आव्हान आहे की आपण कायदेशीररित्या अर्ज करावा, परिपूर्ण कागदपत्र सादर करावीत आणि बांधकाम परवानगी करून नंतरच आपल्या जागेचा विकास करावा। इथून पुढेही अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवरती अशीच कार्यवाही भविष्यातही केली जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी। तर स्वातंत्र्य सैनिकांच्या जागेवर सुद्धा एकंदरीत बांधकाम या ठिकाणी करण्यात आले, तिथे कारवाई केली का किंवा यापुढे केली जाणार आहे? आज ज्या आपण जागेवरती उभे आहोत ही स्वातंत्र्य सैनिकांना नवीन शर्तीने वाटप जागा आहे आणि ती आपण फक्त कृषी या वापरासाठी दिलेली जागा होती। याच्यावरती आपण जसं बघतोय की आज चाळींचं निर्माण करणं चालू होतं, त्यामुळे आपण त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। MRTP नुसार काही गुन्हे दाखल झाले का? यापुढे काही कारवाई होणार नाही? यापुढे गुन्हे दाखल होतील। आज आपण निष्कासन करत आहोत आणि जर त्याच्यामध्ये जर आपल्याला असं निदर्शनास आलं की इथून पुढेही असंच प्रमाण चालू राहतंय तर नाविलाजाने गुन्हेही दाखल केले जातील आणि त्यांना न्यायालयामध्ये हजर करून त्यांची न्यायिक चौकशी पण केली जाईल। सर, वांगणीत महादेव पटेल नावाचा एक बिल्डर आहे, त्यांनी गृहनिर्माण प्रकल्पाचं काम सुरू केलंय। नैसर्गिक नाला आहे, त्या नाल्याला लगतच त्यांनी भिंत बांधली आणि याबाबत शेतकऱ्यांनी आपल्याकडे लेखी तक्रार सुद्धा केली आहे। यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे, तर कारवाई होणार आहे का आपल्या माध्यमातून? त्यांना नोटीस दिली गेली आहे। नोटीसचा पिरियड संपल्यानंतर त्याच्या जो काही खुलासा प्राप्त होईल त्या खुलासाच्या अनुषंगाने शासकीय कारवाई केली जाईल। सर, एक शेवटचा प्रश्न, वांगणीचा टाउन प्लॅन मंजूर आहे, मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जागेतून रस्ता जातोय किंवा आरक्षण पडलेलं आहे त्या शेतकऱ्यांना अजून कुठलंही क्लॅरिफिकेशन नाही मिळाले की आम्हाला म्हणजे एकंदरीत ही नक्की जागा किती आरक्षित आहे किंवा काय
मिळू शकेल का नाही. तर ही याची दिशा त्यांना मिळत नाही. तर या संदर्भात आपल्याकडून काही प्रयत्न होणार आहे का, त्यांना क्लॅरिफिकेशन मिळालं? या बाबतीमध्ये एक माननीय जिल्हाधिकारी महोदयांना प्राथमिक अहवाल सादर केला गेला. त्या प्राथमिक अहवालाच्या अनुषंगाने एक ग्रामस्थांच्या विषयाच्या बाबतीमध्ये एक चर्चा आणि आढाव्याची बैठक आयोजित केली जाणार आहे. साधारणपणे जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ती बैठक होणं अपेक्षित आहे. ज्यावेळेला बैठक होईल त्या बैठकीमध्ये निर्देश दिले जातील आणि तो प्रश्न सोडवला जाईल.